तो साप कोणीकडे आता वर आहे काय सगळा ट्रॅक्टरचा बाजार आहे सगळे ट्रॅक्टरच आहेत अर्धा डझन नाद पाहिजे ट्रॅक्टरचा सगळे महिंद्रा अर्जुनच आहेत सगळी भैया एकाच कंपनीचे ट्रॅक्टर आहे ते महिंद्रा अर्जुन काळा आहे का साप कसला आहे अरे 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 तो चौकात साप असणार रे भैया तो चौकात साप असणार ना चला पाऊस गेलं का चला मी म्हणतो एवढी ट्रॅक्टर कशी पहिल्यांदा बघितली एकाच कंपनीचे आहेत सगळे मागच्याला कामाला घेतली नव्हती एक होतं सकाळी तुमच्या घरापूर लावली बाकीला गाडी लावलेलं तुम्ही हा हा माहिती सांगतेला माहिती सांगत्यालाच रोज काहीतरी टाकतोयच आपले तुम्ही बांधलं का ते फिरायला जायचे सिरियस फार्म हाऊस माझाच आहे की मग केली फार्म हाऊस केलंय कोण तर तुमच्यासारखे येतात पार्टी करायला पोरं कवट्यातले येतात भाड्यानं 1000-2000 देते जवळची असली काही देत पण नाही दादागिरी करते ते काय करायचं लग्न बिग्न होते 200 माणसापर्यंत त्यात कार्यक्रम होतोय घर गावात आहे कुछ झुरेवाडी रोड महाराज हॉटेल आहे त्याच्या मागल्या बाजूला जागवान रस्त्याला तरी घोणस इकडं वाढाल्यात घोणस बाहेर आणि तुम्ही ट्रॅक्टरचा व्यवसाय करताय त्या ट्रॅक्टरचा व्यवसाय करणाऱ्यांना तर लय ऊसाच्या ते तोड करताय ना एवढं ट्रॅक्टर आहेत म्हटल्यावर जरी गोलच मामा असला तर मला पण भ्यावं वाटतंय बरोबर आहे काळा आहे मग काळ्या पट्ट्यात ते दगडांच्या मधून तसलीच गेली आणि बेळ बेळ आहे का बघा बेळ नसणार आहे हे परवा दगड होती तिकडे कुठे गेलं इकडे मोकळं नाही थत गेलंय काय दगडाच्या म्हणतात जरा मग मी सर इथे हे करू नकोस म्हणजे तिथले एक काटकी घ्या असे काय काटकी वहिनी पोरं घेऊन आला का तुम्ही काय मला सांगतो हलवून असणार आहे आता देव मोठा आहे फोडायचं आहे का कसं कळलं तुम्हाला साप आहे आत लागला हाय आला दामी नाही दामन आहे चप्पल आहे कसं तुमच्याकडे बघायला कॅमेरामॅन चावायला चाव किती चावणार आहे चावला का चावू शकत नाही चावला की आत्ता तो का व्हिडिओ कसला चावतोय बघा राग आला चावला दोनदा चावला तीनदा चावला किती चावला काय भैया 4दा चावला घेता 5 अजून इच्छा पुरी झाली नाही चावूनचा चावत कसा नाही रॅट स्नेक चावला की कितव्यांदा चावला सारखं सावा इच्छा पुरी झाली नाही ते किती 20 प्रत्येकाला येते का चावला बघा कसा चावा घेतोय वाटकडे अरे 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 त्या अमेरिकेनं ग्लोव्ह दिल्यात म्हणून बरं नाही माझ्या हाडाचा केला असता खुळखुळा त्याचा केला पण चावण्या आता साप रखरखले तो जेवण नाही भैया कसं होतंय तुम्ही ट्रॅक्टरला सीझन नसेल तर निवांत असताय ना मग
फायनान्सचे ट्रॅक्टरवाले हप्ता चिडचिड देत तसं त्यासने नाही जेवायला माणसं देत नाहीत फिरून काय करायचं. हा साप तुम्हाला इथं पाहिजेलच होता धामण त्याच्यापासून चावला तर काहीही धोका नाही आहे. हा नर जातीचा येतोय म्हणून चावला. ज्याच्या भुवया वर आहे व्हिडिओद्वारे दिसतंय का दिसतंय कॅमेऱ्यात की याच्यावरनं धामण ओळखतोय आणि जाळीदार शेपटी ॲग्रेसिव्ह आहे चावण्यासाठी. हां कधीच चावीन झाला असेल सेन्सर घेतोय कशाला पण चावत नाही. किती हुशार आहे तो चावतोय का आता नाही नाही त्याला चावला आणि ग्रीप धर तोंड फुगवलं असं किंवा काय साप चावतोय ते तोंड फुगवतोय खाल्लं चिडला की तोंड फुगवतोय गर्दन फुगवलं धामणनं की धामण नक्की चावत्या. आलं लक्षात. आणि मित्रांनो काय नाव घर मालकाचं सर हर्षद बंडकर सोनू म्हणून आहेत. कुटकुळे येते ना कुटकुळे गाव येते मित्रांनो. त्यांना घोणच्या भीतीपोटी त्यांनी पहिलेही 4 साप वाचवलेले आहेत आणि हा धामण साप आहे. त्यांना काळा दिसला लक्षात आलेला नाही आणि असा जरी धामण कुणाला ओळखला तर तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि भीतीपोटे यांच्या एकमेव त्यांना या सापाला पकडावं लागलेलं आहे आणि सुंदर असा साप आहे. त्याला निसर्गात रिलीज करण्यासाठी त्यांनी सर्प मित्राला बोलवून त्या सापाला जीवदान दिल्यामुळं त्यांचं शतशः अभिनंदन. पहिलेही तुम्ही 4 साप वाचवले ते तर चला त्याला पिशवी आहे का ना पिशवी द्या पिशवी द्या असं द्या कुठं जाता चांगलं ते हिरे बिरे देऊ नका. खाली बोलाय वाटतंय तुम्हाला माहिती आता बघा आता मला आज चाव नाही अजून चावायला सुरुवातच आहे. अजून बाबानं काय सोडलं ना वखर गेलं नाही म्हणाला चाव तर. ग्लोव्ज कुठले दिले ते अमेरिकन अमेरिकेचे ग्लोव्ज आहेत इंडियाचे म्हणून एवढे गच्च आहेत. त्याचा जरी गोलच वाईट झाला तरी पण नाही काय होणार म्हणजे की काहीच नाही होत. हे ग्लोव्ज जे आहेत ना लेझरचे फायदाच आहे तो ग्लोव्ज. आता मला बाईट घ्यावी लागली असती त्याची झालं सवला बांधलं हे चावल्यावर इंजेक्शन घ्यायला लागते ना. ठीक आहे यांना बिनविषारी साप चावला टीटीचं इंजेक्शन आणि गोनच चावला तर अँटी स्नेक म्हणून सरकार जाऊ नको चालेल की बांधायला नको तिची नाही गॅरंटी. काल आलं घरातच आमच्या कुणी बांधलं असं तुमच्यासारख्यानं तिथं टाकलं लागले घरातूनच पळायला धामानं मोठं तर मोठं. ही गाठ मारली दिशा आपली की साप याच्यातून बाहेर येत नाही. की आपण जुन्या पद्धतीची गाठी मारतो ना याला असं जवळ घ्यायचा पूर्ण सापाला गाठी मारायची. आता काही साप नाहीत आणि 8 दिवसानं लई साप निघतात आणि ती वैरण काटकर नाही करत आहे. उन्हाळ्यात ध्यानात ठेवायचं पाट्या भरून टाकताना त्यात गोंडस येऊन बसतात. उन्हाळ्यात ती कचरा आहे हलवायचा आधी पाठीनं हात घालायचा नाही कातरून ठेवा वैरण पण त्याच्यात ही करायचं नाही हात घालायचा नाही. आणि तुम्ही पाठी ही काय करताय अशी घेताय आणि असं वर तोड करून जाताय शारदासनी घालायला. खाली सापावर पाय पडला तर साप चावतो विनाकारण कोणता साप चावत नाही तुम्हाला. आणि लक्षात खाली बघायचं पहिलं ना इकडं तरा 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 आल्या भरलेन चालल्या अशी चालत असं करायचं. आमच्या गावात एक लेडीज मिली हा ते भरायचा भरणे आणि नेमकी तुमचं लक्ष वर राहतंय काय तर संसारात व्यापार खाली बघायचं आणि गोट्याचं कडेचं पण क्लीन करा. ते डबरं मुजवा ज्यात साप गेलाय ते पहिलं गोटा स्वच्छ ठेवायचं. चला बाई माझ्या संघ घेऊन जाऊ काय माझ्या संघ घेऊन जाऊ काय साप धरायला येतो चल मग.